हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहेत. हा जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात तर हा पहिला श्रावण सोमवाराचा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की 15 आणि 16 ऑगस्टला 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे आम्ही ट्रिपला गेलो होतो. आम्ही शेगावला जाण्याचा प्लॅन केला होता आणि तिथून देखील मी काही ज्या वस्तू होत्या देवांच्या तर त्या खरेदी केल्या आहेत, त्या देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपली श्रावण सोमवाराची जी पूजा आहे ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सुरुवातीला आता सोमवारचा हा व्हिडिओ आहे तर सकाळची जो देवपूजा होती जी स्वामींची सेवा होती तर ती आता माझी चालू होती. त्यामुळे जी सर्व प्रॉपर क्लिनिंग होती तर ती मला करायची होती, कारण 2-3 दिवस झाले देवपूजा झाली नव्हती. जेव्हा आपण बाहेरगावी जातो तेव्हा जी आपली देवपूजा आहे तर ती तशीच राहते आणि जे देवांच्या सर्व मूर्त्या वगैरे असतात तर त्या देखील थोड्याशा काळपट पडतात, कारण आपण त्या कितीही जरी क्लीन केल्या तरी त्या थोड्या दिवसानंतर काळ्या दिसतातच. त्यामुळे आजचा सोमवार होता, त्यामुळे ज्या काही सर्व देवांच्या मूर्त्या किंवा घरातील जे काही वस्तू असतात जो मंगल कलश असतो किंवा जे काही आपण तिथे वस्तू ठेवतो देवघरामध्ये तर त्या सर्व मला क्लीन करायच्या होत्या. त्याचबरोबर जे देवांचे फोटो होते ते देखील क्लीन करायचे होते. सुरुवातीला जे काही सर्व देवांची भांडी आणि देवांच्या मूर्त्या होत्या तर त्या मी सर्व पहिल्यांदा क्लीन करून घेतल्या. यानंतर जी काही तुम्ही बघत असाल तर माझी जी अरेंजमेंट आहे तर ती मी स्टेपचा वापर करतो देवांची मांडणी करण्यासाठी. ते देखील वस्त्र जे होते तर ते देखील मला चेंज करायचे होते. त्यामुळे जे काही सर्व देवांची मांडणी होती तर ती पहिल्यांदा मी सर्व उचलली आणि त्यानंतर पुन्हा नव्याने मी मांडणी केली होती. सुरुवातीला जे काही देवघराची जी जागा होती तर ती मी स्वच्छ पहिल्यांदा पुसून घेतली. त्यानंतर ज्या स्टेप्स होत्या तर त्या देखील मी क्लीन करून घेतल्या, कारण त्या लाकडी स्टेप होत्या त्यामुळे त्याच्यावर देखील धूळ वगैरे बसते आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी मी अशी प्रॉपर क्लिनिंग करतच असतो. आणि आता महाराजांचे जे 11 गुरुवार आहेत तर ते देखील माझे सुरू आहेत. त्यामुळे जेव्हाही गुरुवार असतो किंवा सोमवार असतो तर जी देवांच्या मूर्त्या असतात आणि देवांची जी क्लिनिंग असते तर ती मी दरवेळेसच करत असतो. याचबरोबर तुम्ही बघू शकता जे काही देवांचे फोटो होते तर ते देखील मी क्लीन करून घेतले. त्यांना देखील मी अष्टगंध वगैरे लावलं आणि त्यांना त्यांच्या जागेवरती मी विराजमान केलं. यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर ती देखील तुम्ही बघत असाल तर महाराजांच्या मूर्तीसाठीच खास करून मी हे जे वस्त्र होते तर ते तिथे घेतले होते आणि मला एकदम कमी किमतीमध्ये छान वस्त्र असे मिळून गेले. त्यामुळे 4-5 कलरमध्ये मी हे वस्त्र आणले होते, कारण जेव्हा आपण गुरुवारची स्वामींची सेवा करतो आणि महाराजांना जेव्हा आपण वस्त्र परिधान करतो तेव्हा महाराजांचं जे स्वरूप आहे तर ते अजून खूप छान प्रकारे उठून दिसतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे वस्त्र असतात तर ते तुम्ही नक्की खरेदी करत जा, जेणेकरून आपले देव देखील दिसायला खूप छान दिसतात. आणि प्रत्येक देवींचं देखील आपल्याला वेगवेगळे जे वस्त्र असतात तर ते मिळतात मार्केटमध्ये. तुम्ही आवर्जून त्या वस्त्रांची खरेदी करत जा. याचबरोबर शेगावला तिथं बरंचसं काही पूजेचं साहित्य होतं. त्यामध्ये ज्या महाराजांच्या पादुका असतात तर त्या देखील मी तिथून आणलेल्या आहेत. ते देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समोर दिसतीलच. याचबरोबर ज्या माळा असतात, ज्या आपण छोट्या मूर्त्यांना माळा परिधान करतो त्या माळा देखील मला तिथे मिळून गेल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचशा क्वांटिटीमध्ये मी तिथून माळा ज्या होत्या तर ते घेऊन आलो होतो. एक लाल कलर, एक ऑरेंज कलर आणि एक मल्टी कलरमध्ये माळा होत्या तर ते देखील मी तिथून घेऊन आलो होतो. कारण जेव्हा आपण आपली देवपूजा करतो तेव्हा आपण महाराजांच्या किंवा कोणत्याही मूर्तीला आपण जेव्हा वस्त्र किंवा माळ परिधान करतो तेव्हा त्यांचे जे स्वरूप आहे तर ते अजून खूप छान दिसतं. त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारच्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या नक्की खरेदी करत जा, जेणेकरून आपले देव दिसायला देखील खूप छान दिसतात आणि आपली देवपूजा देखील एकदम छान होते. तुम्ही बघू शकता. यानंतर महाराजांची जी मूर्ती होती तर त्याच्यावर देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. यानंतर महाराजांच्या मूर्तीला देखील मी छान वस्त्र परिधान करून घेतले. त्याचबरोबर त्यांना माळ अर्पण केली आणि जे फेटे होते जे की मी तयार केले होते यावरती स्पेशल मला व्हिडिओ करता आला नाही, पण आता समोर नक्कीच मी तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर करेल, जेणेकरून तुम्ही देखील घरच्या घरी महाराजांसाठी मुकुट जे आहेत तर ते तयार करू शकता. याचबरोबर जे काही बाकीचे देव होते तर ते देखील मी इथे छान प्रकारे ठेवून घेतले. जी बाळकृष्णांची मूर्ती होती तर ती देखील तिचा देखील मी अभिषेक करून घेतला. त्यांना देखील मी वस्त्र परिधान केले, कारण आज श्रावणातील पहिला सोमवार होता. त्यामुळे सर्व देवांना नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी मी घेतले होते तर ते देखील मी इथे सर्व देवांना परिधान करून घेतले. त्याचबरोबर ज्या मी माळा आणल्या होत्या शेगाववरून त्या देखील मी सर्व देवांना तुम्ही बघत असताल तर सर्व देवांना मी त्या परिधान करून घेतला.
त्याचबरोबर जी मंगल कलशाची स्थापना होती तर ती देखील मी करून घेतली. कारण 2-3 दिवस झाले म्हणजेच मंगल कलशाचं जे पाणी होतं तर ते देखील मी चेंज केलं नव्हतं. म्हणजेच तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची असेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा. म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला या 3 दिवसांपैकी तुम्ही मंगल कलशाची स्थापना कधीही करू शकता. आणि जर तुम्हाला पाणी वगैरे त्याचं चेंज करायचं असेल, पानं आपण म्हणजेच त्यामध्ये पानं देखील लावतो, ते देखील तुम्हाला जर चेंज करायची असली, कारण 2-3 दिवसानंतर ती पानं जी असतात तर ती खराब होतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून ती चेंज करत जा. नाहीतर तुम्ही नारळ जरी ठेवला तरी चालतो. पण म्हणजेच मला इकडे पानं जी असतात नागवेलीची तर ती इकडे मिळत नाहीत. त्यामुळे मी अशा प्रकारेच ठेवतो आणि जी आंब्याची पानं असतात तर ती मी लावत असतो. पण आज म्हणजेच मला शक्य झालं नाही, त्यामुळे मी जो मंगल कलश होता तर तो मी तशाच प्रकारे ठेवला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ते म्हणजे हे शिवलीलामृत, जे आपल्याला म्हणजेच मार्केटमध्ये अवेलेबल होतं. पण जिथे मी राहतो तर तिथे मला हे म्हणजेच मिळत नाही. त्यामुळे मी तिथूनच हे आणलं होतं. कारण जेव्हाही आपण श्रावण सोमवाराची सेवा करतो किंवा जेव्हाही आपण महादेवांची सेवा करतो तेव्हा आपल्याला शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय असतो तर तो पठण करायचा असतो. तो म्हणजेच खूप शुभ मानला जातो आणि त्याला रुद्रपठण असे देखील म्हणतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा जर ग्रंथ तुमच्याजवळ असेल, म्हणजेच ही जर पोथी तुमच्याजवळ असेल तर तुम्ही 11वा अध्याय आवर्जून वाचा. तुम्ही बघू शकता. त्यानंतर जी काही स्वामींची सेवा होती तर ती मी सकाळी करून घेतली आणि जी महादेवांची सेवा होती तर ती मी आता म्हणजे संध्याकाळी करत आहे. तुम्ही बघत असाल तर जेव्हा ही महादेवांची सेवा आपण करतो तर असं मानलं जातं की प्रदोष काळामध्ये आपण ही सेवा केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही प्रदोष काळातच आवर्जून ही सेवा करा. म्हणजे ज्यांना शक्य होत नाही तर ते सकाळी देखील ही सेवा करतात. म्हणजेच जो आपल्याला महादेवांना बेल व्हायचा असतो किंवा जी काही आपल्याला सेवा करायची असते तर ती तुम्ही सकाळी देखील करू शकता. नाहीतर तुमच्याजवळ जर टाईम असेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील ही सेवा करू शकता. आणि प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही खूप प्रभावी सेवा मानली जाते. त्यामुळे या श्रावण सोमवारी देखील मी संध्याकाळीच म्हणजेच जो प्रदोष काळ असतो तर तेव्हा ही सेवा करणार होतो. आणि त्याचबरोबर जे काही आता पुढचे देखील श्रावण सोमवार येतील तेव्हा देखील जी काही सेवा असते महादेवांची तर ती मी संध्याकाळीच करणार आहे. जर तुम्हाला प्रदोष काळ माहिती नसेल तर सूर्यास्ताच्या अगोदरचे 45 मिनटं आणि नंतरचे 45 मिनटं याला प्रदोष काळ म्हणतात. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या काही सेवा असतात तर त्या प्रदोष काळामध्ये नक्की आवर्जून करा. म्हणजे जर तुम्हाला बेल वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही अगोदर सकाळी वाहून घ्या. त्यानंतर ज्या काही सेवा असतात तर त्या तुम्ही संध्याकाळी करू शकता. स्वामींची सेवा होती तर ती मी सकाळीच करून घेतली. त्यानंतर जी काही आता मला महादेवांची सेवा करायची होती तर आता संध्याकाळची म्हणजेच 5 वाजत होते. 5 वाजतापासून जर ही आपण या सेवेला सुरुवात केली तर आपले 6:30 वाजेपर्यंत ज्या काही मंत्र आपल्याला स्तोत्रपठण करायचे असतात किंवा आपल्याला रुद्राभिषेक देखील करायचा असतो तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या पूर्ण होऊन जातात. आणि हा जो उपवास आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. त्यामुळे जो नैवेद्य होता तर तो देखील मी अगोदर बनवून घेतला होता. पूजेची मांडणी देखील एकदम साध्य आणि सोपी आहे. जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तर ती जागा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर तिथे तुम्हाला चौरंग किंवा पाट जे काही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. इथे मी चौरंग घेतला होता. तुम्ही इथे पिवळ्या कलरचे वस्त्र किंवा पांढऱ्या कलरचे वस्त्र देखील वापरू शकता. माझ्याकडे हे पिवळ्या कलरचे जे वस्त्र होते तर ते मी इथे ठेवून घेतले. त्यावरती पहिल्यांदा आपल्याला दीपपूजन करायचं असतं. त्यामुळे जेव्हाही आपण कोणत्याही सेवेला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला दीपपूजा करायची असते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची असते. त्यामुळे सुरुवातीला मी इथे दिव्यांची जी पूजा होती तर ती मी करून घेतली. त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती या सेवेमध्ये तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि जो रुद्रयंत्र असेल तुमच्या देवघरामध्ये तर रुद्रयंत्र देखील तुम्ही या सेवेमध्ये ठेवू शकता. रुद्रयंत्राची सेवा ही खूप प्रभावी सेवा मानली जाते. त्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही रुद्रयंत्र श्रावण महिन्यामध्ये नक्की खरेदी करा आणि त्यांची पंचोपचार पूजा करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता. रुद्रयंत्र हे खूप प्रभावी मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर रुद्रयंत्र म्हणजे जेव्हापासून मी जॉबला लागलो तेव्हापासून हे रुद्रयंत्र माझ्या देवघरामध्ये आहे आणि याची जी सेवा आहे तर ती माझी चालूच असते. आता पूजा मांडणी कशी करायची ती मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगत आहे. सुरुवातीला जे आपल्याला दीपपूजन करायचं असतं तर ते आपण करून घेतलेलं आहे. यानंतर गणपती बाप्पांची देखील आपल्याला इथे सेवा करायची असते. त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून इथे सुपारीची देखील स्थापना करू शकता. इथे मी गणपती बाप्पांची जी मूर्ती होती तर ती मी पूजेमध्ये घेतली होती. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर जे पंचामृत मी तयार करून घेतलं होतं त्याने मी अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला. जेव्हाही आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तेव्हा आपल्याला ओम गण गण गणपते नमः, ओम गण गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक करायचा असतो. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे अथर्व शीर्ष आहे त्याचं देखील पठण करू शकता. यानंतर जेव्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची म्हणजेच विराजमान करायचं असतं त्यांना तुम्ही तिथे खाऊची पानं घेऊ शकता. इथे म्हणजेच मला खाऊची जी पानं असतात तर ती अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे मी इकडे जी आंब्याची पानं असतात तर त्यांचाच मी इथे यूज करत असतो. 2 जोड पानं आपल्याला घ्यायची आहेत. त्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे.
गणपती बाप्पांच्या मूर्तीची देखील पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यांना वस्त्र, फूल, हार परिधान करायचे आहे. त्याचबरोबर त्यांना चंदन लावायचं आहे, कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर त्यांना आपण गुळ खोबऱ्याचं देखील नैवेद्य दाखवू शकतो. पार्वती मातेचं स्वरूप म्हणून आपण इथे अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करू शकतो. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही देखील मूर्ती आपल्या पूजेमध्ये ठेवू शकता. मी देखील इथे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती होती तर ती देखील इथे पूजेमध्ये ठेवलेली आहे. अन्नपूर्णा देवीच्या देखील अशाच प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा असतो. सुरुवातीला 5 वेळा आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा, त्यानंतर 5 वेळा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा आपण पाण्याने अभिषेक करू शकतो. यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील आपण आपल्या पूजेमध्ये ठेवू शकतो. जेव्हाही आपण अन्नपूर्णा देवीची आपल्या मूर्ती आपल्या पूजेमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवतो तर ती आपल्याला तशीच ठेवायची नाही आहे. एका वाटीमध्ये तांदळाची राश ठेवायची आहे, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती होती तर ती देखील मी इथे छान प्रकारे विराजमान करून घेतली. यानंतर जे रुद्रयंत्र होतं तर त्याचा देखील मी अभिषेक करून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान शिवांची म्हणजे सेवा करायची असते, रुद्रसेवा करायची असते, रुद्राभिषेक देखील करायचा असतो. या दिवशी म्हणजे तुम्ही आवर्जून महादेवांच्या ज्या काही सेवा असतात तर त्या नक्की आवर्जून करा. कारण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा ही खूप जास्त प्रमाणात केली जाते आणि याचं देखील फळ आपल्याला म्हणजे खूप छान प्रकारे मिळतं. त्यामुळे म्हणजे ह्या काही ज्या सेवा असतात किंवा जे काही सण असतात ते देखील मला म्हणजेच खूप आवडतात आणि मी देखील अशा छान प्रकारे जी सेवा असते तर ती करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे जी काही सेवा असते तर ती करू शकता. यानंतर जी महादेवाची पिंड होती तर त्याच्यावरती देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने. यानंतर जी महादेवांची पिंड होती तर ती मी स्वच्छ कापडाने पुसून घेतली. त्यावरती मी चंदनाने म्हणजे जे ओम होता तर तो मी काढून घेतला. त्याचबरोबर 3 रेषा ज्या असतात तर त्या देखील मी चंदनाने काढून घेतल्या. यानंतर त्यांना देखील मी पूजेमध्ये विराजमान केलं. सुरुवातीला जेव्हाही आपण महादेवांची पूजा करतो तर खालती आपल्याला एक बेलाचं पान ठेवायचं असतं. म्हणजेच मी तरी बेलाचं पान ठेवतो आणि त्यावरती जी महादेवांची पिंड असते तर ती मी ठेवून घेतो. यानंतर जो काही 108 बेलाची पानं होती ती देखील मी वाहून घेतली आणि जेव्हा तुम्ही 108 बेलांची पानं महादेवांना वाहता तेव्हा त्याचा जे देठ असतो तर तो आपल्याला म्हणजेच तोडून व्हायचा असतो. त्याचबरोबर जी 108 नामावली आपल्या नित्यसोयीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती वाचून देखील तुम्ही महादेवांना बेल वाहू शकता. नाहीतर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून देखील महादेवांना बेल वाहू शकता. यानंतर जी पहिली शिवमूठ होती म्हणजेच ती तांदूळ होती, त्यामुळे तांदूळ देखील मी वाहून घेतले. त्याचबरोबर जे वस्त्र होते, जे फुलं होती तर ती देखील मी महादेवांना परिधान केली. यानंतर जो 11वा अध्याय होता तर तो देखील मी वाचून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी महादेवांची आरती होती ती देखील मी करून घेतली आणि जो हा उपवास आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो, त्यामुळे महादेवांना नैवेद्य देखील मी दाखवून घेतला.